माझ्या घरात सर्वात जास्त आवडणारी पालेभाजी म्हणजे तांदूळजाची भाजी. याला तांदळाची भाजी पण म्हणतात. माझ्या मिस्टरांना खूप आवडते म्हणून आई शेतातून ताजी ताजी भाजी आणून देते. भाजी निवडून 2 पाण्याने धुवून घ्यायची, पाणी नितळत ठेवायचं आणि नंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या खलबत्त्यात चांगल्या ठेचून घ्यायच्या. कढईमध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालून ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालून 2 मिनिटं चांगलं खमंग परतायचं. अर्धा चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घातलं की धुतलेली तांदळाची भाजी घालून घ्यायची, वरखाली करायचं आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. आई लहानपणी नेहमी सांगायची की तांदळाच्या भाजीला कांदा घातला की भाजीची चव बिघडते, त्यामुळे मी फक्त जिरा आणि लसूण घालूनच ही भाजी करते. आता 5 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून बघूया. आपल्या भाजीला चांगलं पाणी सुटलं आहे. आता 5 मिनिटं झाकण न ठेवता परतून घ्यायचं. लगेचच भाजी शिजते. ही भाजी जास्त शिजवायची नाही. आपली तांदळाची भाजी तयार आहे आणि गरम गरम भाकरी चपाती बरोबर खाऊन घ्यायची. जाता जाता आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाय.